नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पेशल मराठी पाटील सर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मराठी व्याकरणातील शब्दाच्या जाती यामधला जो काही दुसरा शब्दाची जात आहे ती म्हणजे सर्वनाम, आणि या सर्वनामावरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम सर्वनाम म्हणजे काय? तर सर्वनामाची व्याख्या सांगत असताना नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात, अशी साधी सरळ व्याख्या आपल्याला या ठिकाणी करता येते. आता बरेच जणांना असाही प्रश्न निर्माण झाला असेल, सर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे नेमका कोणता? तर ज्या वेळेस एखाद्या नामाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण माहिती सांगत असताना त्या व्यक्तीची नामाची होणारी जी काही पुनरावृत्ती आहे ती पुनरावृत्ती टाळणे म्हणजेच नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. बघा, आता सर्वनाम नेमकं कार्य काय करतं? तर नामाची होणारी पुनरावृत्ती, जसं की मला जर सांगायचं असेल की राम आंबा खातो, राम गावी गेला, राम घरी बसला आहे, राम हुशार मुलगा आहे, तरी वारंवार राम राम म्हटल्यानंतर तुम्हाला ऐकायला देखील थोडस कसं वेगळं वाटेल. त्यासाठी आपण काय करतो, एक वेळेस आपण ज्यावेळेस राम म्हटलं, रामाबद्दल माहिती सांगतो, मग त्याच रामाबद्दल आपण एक दुसरा शब्द वापरतो. तो म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगायचं झालं तर मी या ठिकाणी असंही म्हणू शकतो की राम हा खूप हुशार मुलगा आहे, तो नियमित अभ्यास करतो, तो वेळेवरती व्यायाम करतो, वेळेवरती अभ्यास करतो. म्हणजे या गोष्टी सांगत असताना मी वारंवार राम राम न म्हणता त्याऐवजी मी कोणत्या ना कोणत्या तरी शब्दांचा या ठिकाणी प्रयोग केलेला आहे आणि त्यांनाच आपण सर्वनाम असे म्हणतो. आता या सर्वनामाची वैशिष्ट्ये ज्यावेळेस सांगायची झाली त्यावेळेस लक्षात ठेवा, सर्वनामांना स्वतःचा असा कुठलाही अर्थ नसतो. ती ज्या नामासाठी वापरली जातात त्यांचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होत असतो. त्यानंतर दुसरा पॉइंट बघा, सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामासाठी होतो, म्हणूनच आपण त्यांना सर्वनामे असे म्हणतो. त्यानंतर पुढचा पॉइंट बघा, सर्वनाम ही स्वतंत्र शब्दजाती नाहीये. नामाला प्रथम स्थान आहे तर सर्वनामाला दुय्यम स्थान आहे. म्हणजेच सर्वनामाचा उपयोग नामाऐवजी होत असल्याने सर्वनामाचे लिंग आणि वचन त्या नामावरून ठरत असते. त्यानंतर पुढचा पॉइंट बघा, सर्वनामांना दुसरे एक नाव दिलेलं आहे, ते नाव म्हणजे सर्वनामांना प्रतिनामे असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा पॉइंट पहा, एकूण सर्वनामे किती आहेत? तर मराठीमध्ये मूळ 9 सर्वनामे आहेत. कोणती कोणती तेही पहा या ठिकाणी. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, ही एकूण मराठीमध्ये 9 सर्वनामे आहेत. त्यामध्ये बघा, आता काही सर्वनामे जी आहेत ती लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत आणि काही सर्वनामे जर बघितलं आपण तर ती वचनानुसार बदलणारी आहेत. तर लिंगानुसार बदलणारी कोणती कोणती सर्वनामे आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तो असेल, हा असेल, जो असेल. जसे की फॉर एक्झाम्पल मध्ये आपण या ठिकाणी बघितलं, तो असेल तर लिंग जर बदललं तर ती होईल. एखादं पुल्लिंगी वापरत असेल तर आपण तो हा शब्द प्रयोग करत असतो, स्त्रीलिंगी वापरत असेल तर ती शब्द प्रयोग करत असतो, किंवा एखादा नपुसकलिंगी जर वापरत असेल तर त्या ठिकाणी आपण ते हे शब्द प्रयोग करत असतो. त्याच पद्धतीनं हा असेल तर ही, हे, जो असेल तर जी, जे. त्याच पद्धतीने वचनभेदानुसार जर एखाद्या ठिकाणी मी माझ्याबद्दल जर बोलत असेल तर मी अनेक वचने असेल तर त्या ठिकाणी आम्ही बोलू शकतो. तो असेल अनेक वचने असेल तर तुम्ही, तो असेल तर ती, ते, त्या, या पद्धतीने देखील आपण बोलू शकतो. हा असेल तर ही, हे, ह्या, जो असेल जी, जे, ज्या, या पद्धतीचे या ठिकाणी आपण वचनानुसार व लिंगानुसार शब्द प्रयोग करत असतो. त्यानंतर बघा, आता या सर्वनामाचे काही प्रकार पडतात, तर ते प्रकार कोणते कोणते ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात. यातला पहिला प्रकार जो काही आहे तो पहिला प्रकार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. तिसरा आहे संबंधी सर्वनाम. चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. पाचवा जो काय आहे तो आहे सामान्य सर्वनाम, यालाच आपण अनिश्चित सर्वनाम असं देखील म्हणत असतो. आणि 6वा प्रकार जो काय आहे तो आहे आत्मवाचक सर्वनाम. चला तर मग आता या प्रत्येक उपप्रकाराबद्दल आपण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आपण घेतोय तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. आता याबद्दल माहिती पाहत असताना पुरुष म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक विचार आला असेल की पुरुष म्हणजे नर मादी, जे काही आपण म्हणतो नर मादी म्हणल्यानंतर यातला जो काही नर, मानव जातीमधला जो काही नर आपण म्हणतो तसा अर्थ इथं होतो की काय असं वाटेल. तर मुळात मानव जातीतील नर असा त्याचा अर्थ होत नाही. तर बघा, आता व्याकरणामध्ये पुरुष ही एकदम व्यापक अशी संकल्पना आहे. आता त्याबद्दल माहिती सांगायचं असेल तर मूर्त असेल किंवा अमूर्त असेल अशा कोणताही घटकाचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर पुढची माहिती काय दिलेली आहे बघा, आता यामध्ये येणारे जे काही प्रथम पुरुषी असेल किंवा द्वितीय पुरुषी असेल, ही सर्वनामे जी काही आहेत ती सर्वनामे लिंगानुसार बदलत नाही, तर त्यामध्ये फक्त तृतीय पुरुषी सर्वनामे जे काही आहेत ते मात्र लिंगानुसार या ठिकाणी बदलत असतात. तर पुढे यांची माहिती घेऊयात. आता पुरुषवाचक सर्वनामाचे
जर प्रकाराबद्दल आपण जर विचार केला तर 3 प्रकार या ठिकाणी पडतात. तर त्यातला प्रकार कोणते कोणते ते आपण जाणून घेऊयात. त्यामध्ये पहिला प्रकार जो काही आहे तो पहिला प्रकार म्हणजे प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक असे पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार या ठिकाणी पडतात. तर यामध्ये पहिला जो काही आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याबद्दल आपण माहिती घेऊयात. तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय बघा आता, बोलणारा स्वतः म्हणजेच जो काही व्यक्ती आहे, फॉर एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी मी बोलतोय म्हणजे प्रथम पुरुषी झालो. तसंच बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी काही सर्वनामे वापरतो त्या सर्वनामांना आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतो. आता एक्झाम्पल घेऊयात खाली काही. आता एक्झाम्पल मध्ये आपण काय वापरतो बघा, जसं की मी आहे, मी माझ्याबद्दल बोलत असेल तर मी हा शब्द प्रयोग करत असेल. माझ्यासोबत आणखीन अन्य कुण्या व्यक्तीचा जर समावेश करत असेल तर त्या ठिकाणी आम्ही हा शब्द प्रयोग करेल. त्यानंतर मी वैयक्तिक माझ्याबद्दल जर काही बोलत असेल तर त्या ठिकाणी आपण देखील शब्द प्रयोग करू शकतो. स्वतः हा देखील शब्द या ठिकाणी मी वापरू शकतो. यात बघा आता काही एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला. तर या ठिकाणी काय सांगितलेलं बघा, पहिलं एक्झाम्पल आहे मी उद्या गावाला जाणार आहे. तर या ठिकाणी बघा आता उद्या गावाला जाणार आहे, मी माझ्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतोय. त्यानंतर दुसरा एक्झाम्पल आपल्याला सांगितलेला आहे आपण सहलीला जाऊ. आता आपण सहलीला जाऊ या ठिकाणी आपण हा शब्द प्रयोग केलेला आहे. त्या आपण या शब्दामध्ये माझाही समावेश आहे. त्यानंतर तिसरा प्रकार पहा, तिसरा जो काही आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेला आहे त्यामध्ये काय सांगितलेलं बघा, आम्ही तुला मदत करू. आता आम्ही तुला मदत करू म्हणल्यानंतर यामध्ये मीही मदत करणार आहे आणि दुसरीही व्यक्ती मदत करणार आहे, पण बोलताना मी माझा यामध्ये समावेश केलेला आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा, स्वतः खात्री करून येतो. म्हणजे खात्री करण्यासाठी जाणारा कोण असेल तर या ठिकाणी मी आहे, मी माझ्या स्वतःबद्दल बोलतोय. हा झाला प्रथम पुरुषवाचक सर्वनामे. पुढचा प्रकार पाहूयात आपण. यातला दुसरा प्रकार जो काय आहे तो आहे द्वितीय पुरुषवाचक. आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, तर समोरच्या व्यक्तीचं नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात. मग आता कोणती असतात तर यामध्ये बघा आता तू, तुम्ही, आपण, स्वतः. आपण सहजरित्या बोलत असताना म्हणतो ना की तू एवढे काम करशील का, तुम्ही आमच्या घरी याल का, आपण आमच्या घरी याल का, स्वतः 2 शब्द बोलाल का. म्हणजे आता या ठिकाणी मी ही जी काही सर्वनामे वापरतोय ती सर्वनामे समोरच्या व्यक्तीबद्दल वापरतोय. आता बघा त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव न घेता ही सर्वनामे त्या ठिकाणी मी वापरले. त्यातला एक्झाम्पल बघा, पहिलं एक्झाम्पल, तू एवढा लाडू खाऊन टाक. आता यामध्ये आलेला जो काही तू आहे हा तू द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचं कार्य करत आहे. दुसरं एक्झाम्पल पहा या ठिकाणी, आता आपण आलात बरे वाटले. आता आपण या शब्दाचा अर्थ जर बघितलं तर तुम्ही असा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे मी समोरच्या व्यक्तीबद्दल हा शब्द प्रयोग करतोय म्हणून याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असे देखील म्हणत असतो. त्यानंतर तिसरा एक्झाम्पल बघा, तुम्ही एवढे काम कराच. आता हे वाक्य जे काही वापरतोय यामध्ये तुम्ही हा जो काही शब्द प्रयोग करतोय तो शब्द प्रयोग मी समोरच्या व्यक्तीसाठी करत आहे, म्हणजेच द्वितीय पुरुषी या ठिकाणी मी वापरलेला आहे. त्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल, आपण आत या. आता मी कुणाबद्दल बोलतोय, समोरच्या व्यक्तीबद्दल बोलतोय की आपण आत या. या ठिकाणी आपण हा शब्द प्रयोग या ठिकाणी मी केलेला आहे. ही झाली द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. त्यानंतर पुढचं एक आणखीन एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. आता जाणून बुजून मी तुम्हाला आपण स्वतः यावरती एक्झाम्पल वारंवार प्रत्येक पॉइंट मध्ये देतोय. तर या ठिकाणी बघा आता स्वतः हा जो काही शब्द आहे, स्वतः जाऊन आलात हे बरे झाले. आता मी दुसऱ्यांबद्दल बोलतोय, या ठिकाणी मी स्वतः गेलोय का, तर समोरच्या व्यक्तीबद्दल त्यांचं नाव न घेता मी डायरेक्टली एक सर्वनाम या ठिकाणी वापरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत तो आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. आता यामध्ये बघा, ज्या नामाबद्दल बोलायचे किंवा लिहायचे आहे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषी सर्वनामे असं म्हणतो. म्हणजे बघा आता जसं की मी तुमच्याशी बोलतोय, पण तुमच्याशी बोलत असताना या ठिकाणी मी माझ्याबद्दल किंवा तुमच्याबद्दल न सांगता तृतीय व्यक्तीबद्दल काहीतरी सांगेल, म्हणजेच आपल्या बोलण्यामध्ये तिसऱ्याच व्यक्तीचा या ठिकाणी समावेश असेल. म्हणजे दिलेली माहिती जी काय आहे ती माहिती तिसऱ्याच व्यक्तीबद्दल सांगेल. जसं की बघा आता मी जर या ठिकाणी सांगितलं तो गावी गेला होता असं म्हटलं समजा, तर या ठिकाणी तो, ती, ते, त्या हे शब्दप्रयोग या ठिकाणी मी केलेले आहेत. बघा आता एक्झाम्पल, तो म्हणे आजारी होता. आता कोण, तो, म्हणजे आपण तिसऱ्याच व्यक्तीबद्दल या ठिकाणी बोलतोय. ती अतिशय सुंदर दिसत होती. आता मी तुम्हाला सांगत असताना सहजरित्या मी काय सांगितलं बघा, सहज जात असताना एखादी व्यक्ती मला दिसली आणि मला वाटलं की ती व्यक्ती सुंदर आहे. मग तुम्हाला सांगत असताना मी काय म्हटलं की ती अतिशय सुंदर होती. त्यानंतर पुढचा बघा आता, त्या चांगले गात. आता कुणाबद्दल सांगतोय, दुसऱ्याच व्यक्तीबद्दल सांगतोय. त्यांचं गाणं कसं म्हणून सांगितलं मी तुम्हाला, त्या चांगल्या गात. म्हणजे तुम्हाला तृतीय व्यक्तीबद्दल या ठिकाणी मी माहिती दिलेली आहे. पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत. पुढचा प्रकार बघा आता, तृतीयमध्ये आणखी काही माहिती जर आपल्याला घ्यायची झाली तर यामध्ये बघा आता आपण, स्वतः यांचा जो काही वापर आहे तो स्वतःच्या नामाऐवजी जर केला तर ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे होतात. समोरच्या व्यक्तीच्या नामाऐवजी केलं तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे होतात. आणि जर
तिसऱ्या व्यक्तीसाठी केला तर ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे होतात. जसं की एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. जसं बघा आता आपण स्वतः जाऊन येऊ, म्हणजे या ठिकाणी माझा पण समावेश आहे. मी तुम्हाला बोलतोय, काय म्हटलं, आपण स्वतः जाऊन येऊ. मी तुम्हाला जावा म्हटलं का? नाहीये. तर आपण स्वतः जाऊन येऊ म्हणजे त्यात माझा देखील यामध्ये मी समावेश केलेला आहे. पुढचं एक्झाम्पल बघा आता, आपण स्वतः जाऊन या. आता मात्र मी काय म्हटलं, तुम्हाला जाण्यासाठी सांगितलं की आपण स्वतः जाऊन या. हे झालं द्वितीय पुरुषवाचक. तिसरा बघा, गुरुजींनी मला बोलवले स्वतः, त्या ठिकाणी आपणही शब्द प्रयोग करू शकतो. स्वतः मात्र आलेच नाहीत. जसे की आपण सहजरित्या बोलत असतो बघा, एखादी मुलगी जर आपल्याला बोलवली कुठेतरी बागेमध्ये भेटायला, तर आपण काय म्हणतो, तिने मला बागेत बोलवले, आपण मात्र आलीच नाही, या पद्धतीने बोलतो बघा. हा झाला तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. हा त्याच्या पुढचा प्रकार जो काय आहे, पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत. यामधला मुख्य दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनामे. आता दर्शक सर्वनामे पाहत असताना यामध्ये बघा, आता दर्शक या नावामध्येच आपल्याला कळलेलं असेल की बाबा नेमकं दर्शक म्हणजे काय. तर बघा आता या ठिकाणी जवळची किंवा दूरची एखादी वस्तू किंवा व्यक्ती दर्शविण्यासाठी जी काही आपण सर्वनामे वापरतो ना, त्या सर्वनामांना आपण काय म्हणतो, दर्शक सर्वनामे. जसं की बघा आता जवळची सर्वनामे, जर तुम्हाला जवळची एखादी वस्तू जर दर्शवायची असेल तर तुम्ही हा, ही, हे, ह्या हे सर्वनामे या ठिकाणी वापरतो. एखादी दूरची वस्तू किंवा व्यक्ती दर्शवायची असेल तर तो, ती, ते, त्या या प्रकारचे सर्वनामे या ठिकाणी आपण प्रयोग करत असतो. तर एक्झाम्पल या ठिकाणी पाहतोय आपण. त्या ठिकाणी बघा आता, तो मुलगा आहे. मी काय केलं, एका व्यक्तीकडे बोट करतोय आणि तुम्हाला सांगतोय की तो मुलगा आहे. ते सर्वजण क्रिकेट खेळत होते. आता बघा, समोरच्या व्यक्तीबद्दल माहिती सांगतोय मी तुम्हाला. कोण? ते सर्वजण. या ठिकाणी त्याला मी अधोरेखित करून ठेवलेला आहे बघा. हा फळा, म्हणजे जो काही या ठिकाणी मी दर्शवतोय तो काय आहे, फळा आहे. त्यानंतर बघा, ती आगगाडी. आता समोर एक आगगाडी आहे, मी त्याकडे बोट करतोय आणि तुम्हाला दर्शवतोय की ती आगगाडी. परत एखादी मुलगी आहे, मुलगी कशी काय असे ना, तुमच्यासाठी ती जशी दिसत असेल तरी, त्या ठिकाणी समजा आता ती जर नकटी असेल तर आपण सांगताना काय म्हणलं, ती नकटी मुलगी आहे. कोणती? ती. दर्शवित असताना आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी पुढचा सर्वनाम आपण या ठिकाणी वापरलेला आहे. त्यानंतर बघा आता महत्वाचा पॉईंट, जे की ज्यावेळेस आपण या ठिकाणी वाक्य रूपांतर हा टॉपिक ज्यावेळेस आपण शिकणार आहोत, त्या टॉपिक मध्ये उपयुक्त असलेला पॉईंट म्हणजे गौण वाक्यातील जो, जी, जे, ज्या ही जे काही आपण संबंधित सर्वनामे या ठिकाणी वापरतो, ती सर्वनामे मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या यांची संबंध दाखवितात. बघा आता मी काय सांगितलं, जो, जी, जे, ज्या यांचा जो काही संबंध आहे तो संबंध म्हणजे हे गौण वाक्यामध्ये जो, जी, जे वापरलं जातं आणि मुख्य वाक्यामध्ये तो, ती, ते, त्या हे शब्द प्रयोग त्या ठिकाणी केले जातात आणि यांचा संबंध दर्शविला जातो. हा पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला ज्या वेळेस आपण पुढचा जो काही टॉपिक आपण शिकणार आहोत त्या टॉपिक मध्ये तुम्हाला वाक्य रूपांतरामध्ये आपल्याला या गोष्टी शिकायच्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला खूप गरजेचं देखील असेल. आता आपण पॉईंट पाहतो संबंधी सर्वनामाचा. संबंधी सर्वनामामध्ये मी तुम्हाला सांगितलं की गौण वाक्यातील जो, जी, जे, ज्या हे जे काही शब्द आहेत हे शब्द संबंधी सर्वनामे आहेत. कारण का? तर ती मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या यांच्याशी संबंध दाखवितात. यामध्ये बघा आता संबंधी सर्वनामांना दुसरं एक नाव दिलं जातं, तर ते नाव आहे अनुसंबंधी सर्वनामे. परीक्षेसाठी उपयुक्त असलेला हा पॉईंट असेल, लक्षात ठेवा. संबंधी सर्वनामांना अनुसंबंधी सर्वनामे असं देखील म्हणतात. पुढचा पॉईंट बघा, यामध्ये काय दिलेलं आहे, संबंधी सर्वनामे ही नेहमी मिश्र वाक्यात येतात. बघा आता तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, वाक्य ज्या वेळेस आपण वाक्य रूपांतर असेल किंवा उभयनव्य अव्यय हा टॉपिक ज्यावेळेस आपण शिकणार आहोत त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामध्ये दोन विभाग पडतात. जसं की या ठिकाणी जर बघितलं आपण तर प्रधानत्व आणि त्यामध्ये दुसरा एक जो आहे गौणत्व सूचक, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. यामध्ये तुम्हाला केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य या सगळ्या वाक्यांचा आपल्याला अभ्यास करायचा. जसं की वाक्यांचे प्रकार हा जो काही टॉपिक आपण शिकणार आहोत त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी सविस्तररित्या शिकवल्या जातील. बघा आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, संबंधित सर्वनामे ही नेहमी मिश्र वाक्यात येतात. यातील पहिले वाक्य गौण वाक्य असते व ते विशेषण वाक्याचे कार्य करते आणि यातलं जे काही दुसरं वाक्य आहे ते दुसरं वाक्य मुख्य वाक्य असतं. बघा तुम्हाला आत्ताच मी सांगितलं, जो, जी, जे आणि तो, ती, ते हे जे काही संबंधित सर्वनामे आहेत ही सर्वनामे वापरत असताना त्यामध्ये जो, जी, जे ही जे काही आपण सर्वनामे वापरतो ती सर्वनामे गौण वाक्यामध्ये येतात आणि तो, ती, ते हे जे काही आहेत ही शब्द मुख्य वाक्यामध्ये येत असतात. बघा आता या ठिकाणी एक तक्ता तुम्हाला दर्शविलेला आहे, त्या तक्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता संबंधित सर्वनामे कोणते आहेत आणि दर्शक सर्वनामे कोणते आहेत. हे दोन्ही मिळून या ठिकाणी काय होतात, वाक्यामध्ये परिवर्तन करत असताना किंवा वाक्याचे प्रकार आपण पाहत असताना त्यामध्ये देखील मिश्र वाक्यामध्ये हा घटक तुम्हाला जास्ती पाहायला देखील भेटू शकतो. आता हे दोन एकत्रित आल्याशिवाय संबंधित सर्वनामे देखील होऊ शकत नाहीत. जसं की बघा मी या ठिकाणी शब्दप्रयोग केला फक्त तो, ती, ते, त्या, तर या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की हे सर्व कसे आहेत, फक्त दर्शक सर्वनामे आहेत. पण त्या अगोदर जर आपण
जो, जी, जे, ज्या या प्रकारचे जर शब्द प्रयोग केलं तर त्या ठिकाणी मात्र ही संबंधित सर्वनामे होतात. यावरती आपण एक्झाम्पल पण पाहणार आहोत. जसे की बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, जे चकाकते ते सोने नसते. बघा आता काय सांगितलेलं आहे, जे चकाकते ते सोने नसते. म्हणजेच चकाकणारं आणि सोनं या दोघांचा संबंध दर्शविण्यासाठी आपण जे ते हे सर्वनाम या ठिकाणी वापरतात. पुढचा एक्झाम्पल बघा, जो करेल तो भरेल. पुढचं एक्झाम्पल बघा, ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल, जे पेरावे ते उगवते. परत बघा, गरजेल तो करेल काय. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर कधी कधी वाक्यामध्ये बऱ्याचदा संबंधित सर्वनाम हे लिहिले जात नाही, पण त्या वाक्यावरून आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता वाक्य या ठिकाणी जर बघितलं आपण तर वाक्य सांगत असताना मी काय सांगितलं बघा, आता जो, तो, जी, ती, जे, ते, ज्या, त्या या प्रकारचे आपण सर्वनामे या ठिकाणी वापरलेले आहे आणि ती सर्वनामे या ठिकाणी एकमेकांचा संबंध दर्शविण्याचं या ठिकाणी कार्य करत आहेत. त्यानंतर बघा यामध्ये एक्झाम्पल, जो गरजेल तो करेल काय. म्हणजे आपण डायरेक्टली एक्झाम्पल काय घेतलं, गरजेल तो करेल काय. या वाक्यामध्ये आपण जोचा वापर या ठिकाणी केलेला नाहीये. पुढचा बघा आता, दर्शक व पुरुषवाचक सर्वनामातील फरक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल की सर, जे काही तुम्ही या ठिकाणी दिलं तो, ती, ते हे आपण बघितलं आणि त्या ठिकाणी जे काही पुरुषवाचक सर्वनामे आपण वापरत होतो त्यामध्ये देखील तो, ती, ते आलेलं होतं. मग या दोन्हीतला नेमका फरक काय. तर फरक बघा मित्रांनो काय आहे, तो, ती, ते, त्या या सर्वनामांचा वापर जर आपण प्रत्यक्ष वस्तूचा निर्देश करण्यासाठी केल्यास ती दर्शक सर्वनामे होतात. तर एखाद्या समोर नसणाऱ्या घटकाची माहिती सांगण्यासाठी केल्यास तृतीय पुरुषवाचक होतात. बघा आता या ठिकाणी आपल्या दोन्हीतलाही फरक आपल्याला या ठिकाणी दर्शविलेला आहे. जसे की आपण एक्झाम्पल पण या ठिकाणी पाहणार आहोत. तो बघा सूर्यास्त. आता हा जो काही आहे सूर्यास्ताकडे तुम्ही बोट करून दर्शविताय, म्हणजे या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहे. पुढे बघा, तो आज शाळेत आला नाही. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही माहिती सांगताय आणि तो आज शाळेत आलेला नाही. हा झाला तृतीय पुरुषवाचक. म्हणजे पुरुषवाचक आणि दर्शक या दोन्हीतला फरक हा आपल्याला दिसून आलेला आहे. त्यानंतर चौथा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. आता प्रश्नार्थक म्हणल्यानंतर तुम्हाला लगेच कळलं असेल की यामध्ये जे काही शब्द येतात ते शब्द कुठे ना कुठेतरी प्रश्न विचारण्याचं कार्य करतात. साधी सरळ सोपी व्याख्या जर सांगायचं झालं तर त्यामध्ये तुम्ही सरळरित्या असं सांगू शकता की जी सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्याचं काम करतात त्यांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम असं देखील म्हणत असतो. जसं की व्याख्या देखील काय दिलेली बघा या ठिकाणी, प्रश्न विचारण्यासाठी वापर होणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. आता ही प्रश्नार्थक सर्वनामे कोणती आहेत नेमकं, तर कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी या प्रकारची ही शब्द प्रश्नार्थक सर्वनामाचे या ठिकाणी कार्य करतात. आता बघा एखादा एक्झाम्पल, त्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे सहजरित्या आपण विचारू शकतो, तुम्हाला काय पाहिजे. बरोबर आहे. आता जे काही विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ पाहत आहेत त्यांना काय पाहिजे, एक प्रशासकीय सेवेमध्ये नोकरी पाहिजे. काही पोलीस भरतीचे विद्यार्थी जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना काय पाहिजे, एक खाकी वर्दी पाहिजे. बरोबर आहे. जे की जर तुम्हाला तुमच्या अंगावरती वर्दी आल्यानंतर एक प्रकारची गर्दी ऑटोमॅटिक होती. प्रशासकीय सेवेमध्ये तुम्हाला उतरायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला जर प्रश्न विचारला काय पाहिजे तर तुम्ही काय म्हणणार, मला खाकी वर्दी पाहिजे. बरोबर आहे. या पद्धतीनं परत बघा, आता तुम्ही कोण आहात या ठिकाणी देखील प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी बरेचसे प्रश्न आपण कोण, काय, कोणास या प्रकारचे शब्द या ठिकाणी वापरून देखील प्रश्न विचारू शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत. पुढचा प्रकार बघा आता, सामान्य सर्वनाम. यालाच आपण दुसरे एक नाव दिलेलं आहे अनिश्चित सर्वनाम. म्हणजे ज्यांचं वाक्यामध्ये स्थान आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही त्यांना आपण सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असं म्हणतो. बघा आता व्याख्या काय दिलेली आहे, वाक्यात येणारे सर्वनाम हे कोणत्या नामासाठी आले हे जर निश्चितपणे सांगता येत नसेल तर त्यास आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असं म्हणतो. जसं की बघा आता कोण, काय या प्रकारचे शब्दप्रयोग आपण अगोदरच्याही प्रकारामध्ये पाहिलं, प्रश्नार्थक सर्वनामामध्ये देखील आपण पाहिलं कोण, काय. पण या ठिकाणी मात्र ते निश्चितपणे कुठल्या कार्यासाठी आलेले हे मात्र आपण सांगू शकत नाही. मागच्या याच्यामध्ये बघितलं आपण प्रश्नार्थक मध्ये ते काय करत होते, एक प्रश्न विचारण्याचं काम करत होते. पण या ठिकाणी बघा आता, कोणी कोणाचे मन दुखू नये. कोणी म्हणजे कोण आता निश्चितपणे आपल्याला सांगता येणार आहे का, नाही. पुढचे एक्झाम्पल बघा आता, शिक्षक काय सांगतात त्याकडे नीट लक्ष द्या. शिक्षक काय सांगतात, काही सांगितलेत का, काही प्रश्न विचारताय का, नाही. जसे की आपण एक खेळ खेळतो बघा, या ठिकाणी सहजरित्या आपण लहानपणी एक खेळ खेळला असेल त्यामध्ये म्हणतो आपण कोणी यावे टिकली मारून जावे. आता कोणी यावे म्हणजे कोण हो, प्रश्न विचारलाय का कोणाला म्हणून, नाही. परत या ठिकाणी म्हटलं आपण कोणी कुणास हसू नये. बघा आता कोणी कुणास किंवा कोणी कुणावर हसू नये या प्रकारचे जे काही आपण वाक्य घेतो यामध्ये आलेलं जे काही कोण, काय, कोणास असे जे काही शब्द प्रयोग केलेले आहेत ते मात्र निश्चितपणे आपण सांगू शकत नाही, म्हणून त्यांना आपण अनिश्चित सर्वनाम असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शेवटचा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. आता पहा, आत्मवाचक सर्वनाम म्हटल्यानंतर काय, पहिल्यांदा तुम्हाला
नावावरूनच कळलं असेल की बाबा आत्म म्हणजे स्वतःविषयी, या जे काही आपण शब्द प्रयोग करणार आहोत तो स्वतःविषयी शब्द प्रयोग करणार आहोत, तेही आपल्याला कळलं. बघा आता व्याख्या काय दिलेली आहे. स्वतःविषयी उल्लेख करताना वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे आत्मवाचक सर्वनाम होय. बघा आता यामध्ये शब्द कुठले कुठले येतात. आपण, स्वतः, निज या सर्वनामांचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्यांचा अर्थ स्वतः असा होतो. लक्षात ठेवा, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय दिलेला आहे. या सर्वनामांचा वापर कर्त्यानंतर केल्यास असं म्हटलेलं आहे. स्पष्टरित्या पहा, या ठिकाणी कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो, त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे होतात. जसं की आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल मध्ये काय काय शब्द येतात बघा. या ठिकाणी स्वतः आणि आपण या प्रकारचे शब्द या ठिकाणी आपण वाक्यामध्ये या ठिकाणी ऍड करतो आणि त्यालाच आपण आत्मवाचक सर्वनाम म्हणतो. आता बघा या ठिकाणी मी स्वतः त्याला पाहिले. बघा या ठिकाणी स्वतः आणि आपण हे जे काही शब्दप्रयोग या ठिकाणी करत आहेत, त्या शब्दप्रयोग करण्याच्या अगोदर मी या ठिकाणी एक कर्ता देखील घेतलेला आहे. म्हणजेच मी हा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे आणि कर्त्याच्या नंतर स्वतः हा शब्दप्रयोग या ठिकाणी मी केलेला आहे, म्हणून ही आत्मवाचक सर्वनाम आहे. दुसरं एक्झाम्पल पहा. या ठिकाणी तू स्वतः मोटर हाकशील का. आता या ठिकाणी बघा, आता तू हा शब्द प्रयोग केलेला आहे म्हणजे वाक्यामध्ये कर्ता देखील घेतलेला आहे आणि कर्त्याच्या नंतर स्वतः हा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. पुढचे एक्झाम्पल पहा. तो आपणहून माझ्याकडे आला. आता आपण हा जो काही शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे, याच्या अगोदर मी तो हे सर्वनाम या ठिकाणी वापरलेला आहे, म्हणजे एक कर्ता या ठिकाणी मी घेतलेला आहे. पुढचे एक्झाम्पल बघा. पक्षी निज बाळासह बागडती. आता निज हा जो काही शब्द प्रयोग केलेला आहे, लक्षात ठेवा निज हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. ओके, या वाक्यामध्ये जो काही निज हा शब्द प्रयोग आपण केलेला आहे तो मात्र निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल. तो स्वतःहून वर्गाबाहेर निघून गेला. आता एक्झाम्पल काय दिलेलं बघा. तो स्वतःहून म्हणजे या ठिकाणी स्वतःच्या अगोदर तू हा शब्द प्रयोग केलेला आहे. तो आपणहून माझ्याकडे आला. या ठिकाणी बघा, आता तो आपणहून माझ्याकडे आला. पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता पुढची माहिती काय दिली आहे. आपण व स्वतः यांचा वापर साध्या वाक्यात कर्ता म्हणून केल्यास ती वाक्यानुसार प्रथम, द्वितीय, तृतीय यापैकी कोणत्याही पुरुषात असू शकतात. कारण साध्या वाक्यात या सर्वनामांचा वापर कर्त्यानंतर केला तरच त्याचा अर्थ स्वतः असा होतो व त्यावेळी ती आत्मवाचक सर्वनामे असतात. बघा मित्रांनो, जसं तुम्हाला मी आता सांगितलं की आत्मवाचक सर्वनामे ज्यावेळेस आपण वापरत असतो त्यावेळेस एखादं वाक्य घेत असताना त्या वाक्यामध्ये ती आत्मवाचक सर्वनामे आपण काय करतो, कर्त्याच्या नंतर वापरत असतो, तेव्हाच त्याला आपण आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. एक्झाम्पल मध्ये बघा, आता या ठिकाणी आपण खेळायला जाऊ. या ठिकाणी मात्र आता कर्त्याच्या ठिकाणी डायरेक्ट आपण हा शब्द प्रयोग केलेला आहे, म्हणून हा जो काही आहे तो वाक्य प्रथम पुरुषवाचक आहे. पुढचे एक्झाम्पल बघा. आपण मार्मिक बोललात. आता मी मात्र या ठिकाणी आपण म्हणजे दुसऱ्या समोरच्या व्यक्तीबद्दल बोलतोय आणि त्यांच्यासाठी आपण हा शब्द प्रयोग या ठिकाणी मी केलेला आहे, तर हा झाला द्वितीय पुरुषवाचक. त्यानंतर पहा, मधुने मला खेळायला बोलवले, स्वतः मात्र आलाच नाही. बघा, आता मधुनं काय केलेलं आहे, मला खेळायला बोलवलंय पण स्वतः मात्र आलाच नाही. या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगत असताना मी मधुबद्दल माहिती सांगतो म्हणजे तृतीय व्यक्तीबद्दल माहिती सांगतोय, म्हणून त्याला म्हणलं तृतीय पुरुषवाचक. आता पुढे बघा, पुढचा पॉइंट काय सांगितलेला आहे. आपण व स्वतःचा वापर संपूर्ण मानवजातीसाठी लागू असणाऱ्या वाक्यात कर्ता म्हणून केला तर ती आत्मवाचक होतात. कारण यातील माणूस हा खरा कर्ता लिहिलेला नसतो. जसं की बघा, आता आपण सहजरित्या म्हणत असतो स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतो. बघा आता, तर या ठिकाणी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या अगोदर जो काही आपण शब्दप्रयोग आहे तो माणूस असा होतो या ठिकाणी. दुसरं एक्झाम्पल बघा. आता स्वतः टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आता या ठिकाणी स्वतः म्हणजे कोण हो, मानव. आणि ही जी काही वाक्यरचना आहे ही वाक्यरचना संपूर्ण मानवजातीसाठी लागू होणारी आहे, म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी वापरलेले जे काही शब्द आहेत ते कर्त्याच्या नंतरच आहेत. बघा आता पुढचा पॉइंट काय सांगितलेला आहे. फक्त आपण शब्दाची जात विचारल्यास पुरुषवाचक सांगायचे मित्रांनो, तर स्वतः शब्दाची जर जात विचारली तर आत्मवाचक सांगायचंय. आणि त्यातल्या त्यात निज हा जो काही आपण शब्द प्रयोग केलेला आहे, हा निज शब्द निश्चित आत्मवाचक शब्द आहे. हाही पॉइंट आपण लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असलेले हे पॉइंट आहेत. ओके मित्रांनो, आशा व्यक्त करतो की सर्वांना माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणखीन तुम्हाला यामध्ये काही वाढीवपणा किंवा यामध्ये कुणाला काही कमेंट करायचे असतील, यामध्ये काही सुचवायचं असेल, तर मित्रांनो सर्वांनी माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवा, ज्यांनाही करून या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ही जी काही सर्वनामाची कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट क्लिअर होईल. सर्वांना पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी व्हिडिओला
लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन वरती देखील क्लिक करायचं आहे, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी भेटून जाईल. धन्यवाद मित्रांनो.